नमस्कार मित्रांनो, मी चेतन आणि मी आज तुम्हाला सांगतो की ऑस्ट्रियामध्ये स्कूल ऍडमिशन्स कसे होतात. कारण की आम्ही आताच रुद्रमचं ऍडमिशन केलं, आता म्हणजे जवळपास 2 वर्षापूर्वी केलं होतं. तर त्या प्रोसेसमध्ये मी जे काही शिकलो ते मी आता माझा अनुभव शेअर करतो तुम्हाला पटकन. इथे एक मेयर असतो, जो मेरा तालुक्याच्या ठिकाणी राहतो, तो मेयर असतो. तर त्या मेयरकडे जाऊन आपल्याला मुलाचं नाव रजिस्टर करावं लागतं की माझ्या मुलाचं वय आता शाळेत जाण्यायोग्य झालेलं आहे. जर आपण नाही गेलो तर त्यांचं लेटर घरी येतं की तुमच्या मुलाचं वय तितकं झालेलं आहे, त्याला शाळेत नाव नोंदवा. कारण की इथे 4थ्या वर्षानंतर किंडरगार्टन कंपल्सरी आहे आणि दिवसाचे 4 तास त्याने शाळेत जाणं अनिवार्य आहे. त्याच्यानंतर इथे फर्स्टला 6व्या वर्षी मुलगा गेला पाहिजे. काही केसेसमध्ये लँग्वेज जर का कमी जास्त असेल तर 7व्या वर्षी फर्स्ट ग्रेडला मुलगा गेला पाहिजे. तर त्यासाठी ते स्वतः सगळा इनिशिएटिव्ह घेतात आणि आपण इथे शाळा सिलेक्ट करू शकत नाही. शाळा इथले मेयर सिलेक्ट करतात. शाळेपासून 1 किलोमीटरच्या रेडियस मधल्या मुलांना तिथल्या शाळेमध्ये प्राधान्य दिलं जातं. जर शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये 4-5 शाळा असतील, त्या सर्व शाळा सरकार डिसाईड करतं की कोणती शाळा कोणत्या मुलाला द्यायची आणि आपण कुठल्याही शाळेचं नाव तिथे सजेस्ट करू शकत नाही. ती लिस्ट ते स्वतः डिक्लेअर करतात, घरी लेटर पाठवतात की तुमच्या मुलाचं इथे ते ऍडमिशन झाले. अजून एक गोष्ट अशी, मी एक बघितलं की रुद्रम आता 5.5-6 वर्षाचं होईल, तर त्याला कुठल्याही प्रकारचं वही किंवा पुस्तक नाहीये. दप्तरात फक्त डबा आणि पाण्याची बाटली द्यायची आहे. त्याला कुठलंही काहीही नाही, फक्त स्वतःचं नाव लिहिण्याचा क्रायटेरिया आहे फर्स्ट ग्रेडला जाण्यासाठी आणि भाषा बोलता आली पाहिजे. त्यांना बेसिकली प्रॅक्टिकल एज्युकेशनकडे खूप भर दिली जाते. त्याला जसं की किचन ड्युटीजमध्ये फ्राईज बनवणे, स्वतःचं जेवण बनवणे, स्वतःचा नाश्ता बनवणे, कपडे बदलणे, त्याच्यापासून बाकीच्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न जास्त केला जातोय. त्याच्यानंतर पेंटिंग्स किंवा इतर हॉबीज, स्पोर्ट्समध्ये कुठला खेळ खेळता येईल का, जिम्नॅस्टिक कंटिन्यूस आणि कंपल्सरी सुरू असतं. आणि त्याचबरोबर अजून बारीक सारीक काही गोष्टी आहेत की ज्या नोटिसेबल आहेत, ज्या इथे अभ्यासाव्यतिरिक्त शिकवल्या जातात. मुळात त्यांच्याकडून पोएम्स किंवा काय असं पाठ करून घेतलं गेलेलं नाहीये. तर त्याच्यामुळे जेव्हा रुद्रम इंडियात येतो तेव्हा तो ढ विद्यार्थी असतो, त्याला काही येत नाही, पण त्याला प्रॅक्टिकली समजत असतं बऱ्यापैकी. तर तो एक डिफरन्स आहे आपल्या इंडियातल्या एज्युकेशनमध्ये आणि इथल्या एज्युकेशनमध्ये. तर सध्या त्याचं सगळं जे काही सुरू आहे ते आता सध्या प्रॅक्टिकल सुरू आहे असं म्हणता येईल आपल्याला, आणि तो एन्जॉय करतोय. थँक्यू सो मच, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याच्याबद्दल. मी अजून बऱ्याच गोष्टींची माहिती देण्याचा प्रयत्न करत राहील. सो फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.